हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर काय तुमच्या पण कार्पेटचा असा वास येतो कधी कधी आणि हिवाळ्यामुळे कार्पेट वाळतच नाहीत, तर काय करावं? तर चला आजचा व्हिडिओ ह्याच्यावरच आहे. जास्त वेळ न घालता चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक्स आपण यूज करणार आहे. हिवाळा असल्यामुळे कार्पेट वाळत नाहीत, तर पाण्यामध्ये न घालता ह्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक यूज करायची आहे. जे आपण भांडी घासायला काते वापरतो त्याचा उपयोग करून आपण अख्खं कार्पेट साफ करणार आहे. होय, अख्खं कार्पेट साफ करणार आहेत. ह्याच्यावर लागलेले बारीक सारीक त्याचे लुमसे केस सगळे निघून जातील. करायचं काय आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि जसं भांडी घासतो तसं नीट कार्पेटला सुद्धा रफ करायला सुरुवात करायचं आहे. बघा, मी थोड्याशा पाण्यामध्येच अगदी थोड्याशा पाण्यामध्ये चालू केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडचा जो भाग आहे तो किती क्लीन दिसतोय आणि पलीकडचा भाग बघा कसा दिसतोय. आणि ह्या घासणीमुळे त्याच्यावर असणारे केस वगैरे सगळं निघून जातं. तर तात्पुरता हिवाळा जाऊस तोपर्यंत आपण ही ट्रिक यूज करू शकतो आणि पावसाळ्यातसुद्धा यूज करू शकतो. कारण हे दोन ऋतू असे आहेत की असे जाड असणारे कपडे किंवा असे कार्पेटसारखे वस्तू वाळत नाही. तर लगेच फरक तुम्हाला दिसत असेल. थोड्याशाच पाण्याचा वापर केलेला आहे. ह्याच्यावर लागलेली सगळी धूळ, छोटे मोठे केसांचे तुकडे, ह्याचे लुमसे सगळं काही निघून जातं. मग आहे ना ही एक जादुई टिप्स. तर ह्या गोष्टीवर चला माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला परत पुढचं बघूया. हे बघा, मी तुम्हाला अगदी जवळ धरून दाखवते. अशी सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असते घासणी. तर बघा इकडचा भाग किती क्लीन वाटतोय आणि त्या साईडचा भाग बघा किती डर्टी वाटतोय. अगदी 5 मिनटामध्ये मी इकडचा भाग पूर्ण क्लीन केलेला आहे. तर तुम्ही पण करू शकता ह्या छोट्याशा ट्रिकने. तर बघा ह्याच्यावर निघालेले केस, ह्याचे लुमसे वगैरे सगळे मी साईडला काढून ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता इकडचा पण भाग आपण स्वच्छ करूया. असं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मग इकडच्या पण भागाला सुरुवात करून घ्यायची आहे. तर बघा पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि परत घासणीनं पटापट असं घासून घ्यायचं आहे. एक 5 मिनटामध्ये, एक 10 मिनटामध्ये पूर्ण मी कार्पेट साफ करते ह्या घासणीने. तर बघा किती घाण निघतं आहे ह्याच्यावरती. कारण ह्याचा वापर आमच्या इथं भरपूर आहे. सोहम कधी कधी ह्याच्यावर जेवायलासुद्धा बसतो. कधी अन्नपदार्थ सांडलेले असतात, पण तेव्हाच्या तेव्हा मी थोडंफार पुसून घेते. पण बाकीचं राहिलेलं हे असं घाण सगळं चिटकून बसतं. बघा केस किती निघत आहेत, लुमसे निघत आहेत आणि आपल्याला दिसतसुद्धा नाही की त्याच्यावर केस राहिलेले आहेत. तर तिकडचा भाग बघा आणि इकडचा भाग बघा कसा फरक जाणवते. किती क्लीन दिसतोय माझ्याकडचा भाग आणि पलीकडून बघा किती घाण दिसतोय. आणि एवढं घाण निघालेलं आहे अलीकडच्या भागावरती आणि पलीकडचा भाग आपल्याला अजून स्वच्छ करायचा राहिलेला आहे. तर चला लागलीच तो पण करून घेऊया. तर तिकडंसुद्धा सेम ट्रिक यूज करायची आहे आपल्याला. थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे, घासणी घ्यायची आहे आणि परत सेम तीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे. तर बघा 3 कोर भाग स्वच्छ दिसतोय आणि अर्धा कोर भाग हा किती घाण दिसतोय हे बघा. आपल्याला लगेच फरक जाणवतो. आणि पाणी मी ह्याच्यासाठी टाकते थोडंसं क्लीननेस पण होईल आणि घासणी म्हणजे जास्त रफपणा नाही येणार आहे. फटाफट घासणी आपली कार्पेटवर घासल्या जाईल. तर ही अशी छोटीशी टिप्स आहे. ही प्रत्येक गृहिणीसाठी खूप उपयोगाची आहे. कारण ज्यावेळेस पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये कार्पेट वाळत नाही तर त्याच्यामध्ये अक्षरशः एवढा घाणेरडा वास येतो. आणि तर बघा किती स्वच्छ झालेलं आहे पूर्ण आपलं कार्पेट. फक्त 10 ते 20 मिनिट लागलेलं आहे. आणि आता जो बॅक साईडचा भाग आहे तो पण आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा पाणीच वापरायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. पण ह्याच्यासाठी जो ग्रीन कात्या येतो ना डिशवॉशरबरोबर तो यूज करायचा आहे. तो जो कापडाचा आहे तो नाही करायचा आहे, कारण इकडचा भाग थोडा रफ आहे. त्याच्यासाठी हा ग्रीन कलरचा कात्या यूज करायचा आहे. कारण ह्याच्याने पूर्ण इकडं राहिलेलं घाण सगळं निघून जाईल. तर बघा पूर्ण कार्पेट किती क्लीन झालेलं आहे मागून पुढून दोन्हीकडनं. आणि हायजीनसाठी तुमच्याकडे जर फिनेल असेल लाल कलरचं ते यूज करू शकतात किंवा डेटॉल असतं ते पण यूज करू शकतात. तर मी हायजीनच्या हिशोबाने इकडे दोन्हीकडून थोडं थोडं डेटॉल टाकून घेते आहे. बघा मागं आणि पुढं दोन्हीकडून थोडंफार डेटॉल टाकून घेतलेलं आहे. आणि बघा किती स्वच्छ झालेलं आहे. आणि ह्याच्यावर जेवढं काय घाण निघालेलं आहे मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता 10 ते 15 मिनटं
आपला जो कार्पेट आहे तो वाऱ्याला ठेवायचा आहे, म्हणजे पंखा लावायचा आहे, फॅन लावायचा आहे. फॅन खाली 10 ते 15 मिनटं कार्पेट सुकत ठेवायचं आहे, जेणेकरून आपण थोडंफार पाणी आणि डेटॉल टाकलेलं आहे ते सुकून जाईल याच्यासाठी. तर बघा मी इकडं ठेवलेलं आहे सुकण्यासाठी. तर अशा प्रकारे उन्हातसुद्धा ठेवलं तरी चालेल, बेस्ट आहे उन्हात ठेवलं तर. पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ऊनच नसतं, म्हणून पंख्याचा ऑप्शन दिलेला आहे मी. तर इकडे मी टाकून घेतलेलं आहे डेस्कवर. तर बघा एकदम क्लीन झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, खालचं आय बटन दाबून सबस्क्राईब करा. चला बाय, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.